हरिओम नमस्कार. श्री स्वामी समर्थ. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, पै ब्रह्मबीजा जाहला अंकुरू घोषध्वनी नादाकारू तयाचे गाभुवन जो ओंकारू तो ही मी गा. ओंकार हा ध्वनिरूप आहे, त्यामुळे तो दिसत नाही, पण प्रतीत मात्र होतो. कसा होतो तर झऱ्याच्या झुळझुळीतून होतो, मेघांच्या गडगडाटातून होतो, बासरीच्या मंजूळ स्वरातून तो प्रकट होतो. ओंकार कसा आहे तर तो आद्य आहे. चित्ताच्या अति हळुवारपणाने आपण याला जाणून घ्यावं लागतं. बरं, हे जाणून घेतलं तर आत्मस्वरूपाची ओळखही पटते, आणि यासाठी आपल्याला सद्गुरु चरणी अनन्य भावे विनटावे लागते. सद्गुरु आणि ब्रह्म हे काही भिन्न नाहीत बरं, ते एकच आहेत. ते कसे तर एकनाथ महाराज म्हणतात, एवं चिद्रूपाचे ज्यासी ज्ञान तो चिद्रूपची जाण, गुरु ब्रह्म अभिन्न जाण ये अर्थी प्रमाण उपनिषदे. म्हणजे सद्गुरूंना नाथराय ओंकार स्वरूपच मानतात. बरं, स्वामी समर्थांचं सुद्धा पशु पक्षी झाडं आणि पंचमहाभूतांवरती प्रचंड प्रभुत्व होतं. असे हे सद्गुरूंचे विश्वव्यापक असे रूप आहे. सद्गुरू हे तत्व आहे, व्यक्ती नव्हे. ती असीम अशी समर्थ अशी शक्ती आहे. आणि हे जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर एकच उपाय आहे या कलियुगामध्ये, तो म्हणजे अनन्यतेने श्रद्धेने स्वामींचे नामस्मरण करणे. हरिओम तत्सत.